Hello and welcome back to the another video session of Standard 6 Geography. We are going to start lesson number 8 Natural Resources. Observe and think about the picture given in the figure 8.1 and answer the following question. तर हे चित्र बघा आणि खालच्या क्वेश्चनचे आन्सर द्या. हाऊ डू यू सी इन द पिक्चर व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे बघा. वेगवेगळे ॲनिमल्स आणि फ्रुट्स वगैरे दिसत आहे. हाऊ मेनी ऑफ दीज ॲनिमल ऑर प्लांट डू यू नो. यातले कोणते ॲनिमल किंवा प्लांट तुम्हाला माहीत आहे, हे माहीत आहे का, हे माहीत आहे का, हे विचारते आहे. विच ऑफ दिस थिंग हॅव यू सीन इन रिॲलिटी. यातल्या कोणत्या गोष्टी तुम्ही रिअलमध्ये बघितल्या आहे, खऱ्यामध्ये बघितलेल्या आहे. हॅव यू एव्हर यूज दिस थिंग टू ऑर सीन देम बिईंग यूज. यातल्या तुम्ही गोष्ट काही बघितल्या आहे का किंवा कुठे यूज होताना असं तुम्हाला माहिती आहे का. विच ऑफ आवर नीड्स डू सम ऑफ दिस फुलफिल. यातल्या कोणत्या आपल्या गरजा पूर्ण करतात. व्हॉट प्रोबेबल यूज ऑफ द अनयूज थिंग्स कॅन यू थिंक ऑफ. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द थिंग यू कुड नॉट आयडेंटिफाय. यातलं जर तुम्ही कोणती गोष्ट ओळखली नसेल त्याबद्दल माहिती जमा करून शोधा. एक्सप्लेनेशन. वी सी मॅनी थिंग्स ऑन अर्थ. सम ऑफ दीज आर क्वाईट फॅमिलियर टू अस. हाऊएव्हर वी डू नॉट नेसेसरीली यूज ऑल ऑफ देम. यातल्या काही गोष्टी आपण बघितलेल्या आहे आणि काही आपल्याला माहिती आहे, पण आपण यातल्या सर्व गोष्टी यूज केल्या असे नाही. वी आर लर्न टू यूज सम ऑफ दीज थिंग्स दॅट आर अवेलेबल इन नेचर. फॉर एक्झाम्पल वॉटर. निसर्गात असलेल्या काही गोष्टी आपण यूज करत आहोत. उदाहरणार्थ वॉटर म्हणजे पाणी. द नॅचरल थिंग्स दॅट मॅन युजेस आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. अशी संसाधने जे आपण नॅचरली यूज करतो, नैसर्गिकरित्या यूज करतो, त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. मॅन फुलफिल दिस नीड यूजिंग दिस नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर, सॉईल, लँड्स, मिनरल्स, प्लांट्स अँड ॲनिमल आर ऑल नॅचरल रिसोर्सेस. तर इथे काही नॅचरल रिसोर्सेसची नावं दिलेली आहेत. मोस्ट ऑफ दीज नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड इन नेचर, देअर फोर दे आर इनव्हॅल्युएबल. आणि यातले जे नॅचरल रिसोर्सेस आहे, काही नॅचरल रिसोर्सेस आहे हे लिमिटेड आहे, म्हणजे एका लिमिटपर्यंत नेचरमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे इनव्हॅल्युएबल म्हणजे याची तुम्ही किंमत लावू शकत नाही, अतुलनीय आहे ते. ऑफ दीज एअर इज सच अ रिसोर्स दॅट इज अवेलेबल इन प्लेंटी. यातलं एअर हे एक असं रिसोर्स आहे जे खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. दिस रिसोर्स नेवर डिप्लेट्स. हाऊएव्हर इट्स क्वालिटी कॅन चेंज. हा रिसोर्स जो संपत नाही, पण याची क्वालिटी जी आहे ही चेंज होऊ शकते. वी नीड एअर फॉर व्हेरियस पर्पज राईट फ्रॉम ब्रिथिंग टू बर्निंग. आपल्याला हवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी लागते. उदाहरणार्थ श्वास घेण्यापासून तर कोणत्या गोष्टी जाळण्यासाठी पण आपल्याला हवा लागते. फिगर 8.2 अँड 8.13 गिव्ह अस अन आयडिया अबाउट हाऊ वी यूज सम ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. 8.2मध्ये आणि 8.13मध्ये 8.2 पासून 8.13पर्यंत आपल्याला हे दिसते आहे. तर बघा इथे काय आहे, ॲग्रिकल्चर आहे, शेती करतो आहे. 8.3मध्ये फिशिंग करतो आहे, नॅचरल रिसोर्सेस दाखवलेले आहे. 8.4मध्ये सहज जमा करतो आहे. 8.5मध्ये पाणी जमा करतो आहे. 8.6मध्ये ही बाई लाकडं नेते आहे इंधन म्हणून. 8.7मध्ये बघा मायनिंग करून रेती गिट्टी वगैरे जमा करत आहेत, कोळसा गिट्टी वगैरे. 8.8मध्ये जमिनीचा वापर करते आहेत. 8.9मध्ये समुद्रापासून मीठ तयार करत आहे. 8.10 रबर. 8.11 रेझिन्स आणि 8.13 ट्रान्सपोर्टेशन. कॅन यू टेल. तर बघूया आपण याच्यात काय दिलेलं आहे. ऑब्झर्व ऑल द फिगर फ्रॉम 8.2 to 8.13 अँड डिस्कस देम इन अ क्लास. इट इज नेसेसरी दॅट ईच ऑफ दिस थिंग्स शो इन इज कन्सिडर फॉर दिस यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट. तर याच्याबद्दल काही क्वेश्चन इथे लिहिलेले आहे, त्याचे ॲन्सर तुम्हाला शोधायचे आहे. सॉरी, झूम झालं आहे. व्हॉट डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर द इंडिव्हिज्युअल्स इन द पिक्चर एंगेज इन. या पिक्चरमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहे शोधायची आहे. तर बघा उदाहरण देतो मी तुम्हाला. इथे नांगरत आहे, इथे मासोड्या पकडत आहे, इथे हनी जमा करतं. अशा प्रकारे इथे कोणकोणती ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला सांगायची आहे. व्हॉट थिंग्स विल दे ऑप्टेन थ्रू दिस ॲक्टिव्हिटीज. आणि याच्यातून त्यांना काय मिळतं आहे हे पण शोधायचे आहे. व्हॉट आर द ॲनिमल्स इन द पिक्चर्स डुईंग. या पिक्चरमधले जे ॲनिमल्स आहे, जसं इथे बैल दिसत आहे, इथे गधा दिसत आहे, काय करत आहे शोधायचे आहे. व्हॉट इज द यूज ऑफ द टॉल डिव्हाइस इन फिगर 8.12 रेज ऑन द ग्राउंड.
8.12 मध्ये हे जे टॉल डिव्हाइस आहे विंडमिल हे काय करते आहे. व्हॉट इज बिईंग लँडेड इन द ट्रक, व्हॉट आर वी गोइंग टू गेट फ्रॉम इट. इथे ट्रकमध्ये काय जमा होते आहे. वेअर आर ऑल these human activities being performed other than fishing. Explanation. In some of the figure, man is showed doing different tasks. Each of the tasks is related to some resources. Let us consider each of these resources. त्या प्रत्येक इमेजमध्ये माणूस एक टास्क करतो आहे आणि या टास्क हे नॅचरल रिसोर्सेसवर डिपेंड आहे का हे बघूया. फिगर 8.2 मॅन इज सीन प्लगिंग इन द लँड. इथे नांगरतो आहे असं दिसते आहे. The farmer plugs the soil layer and makes the land cultivable. In this cultivable land, he grows various crops and fulfills his own and others' need for food. For this purpose, he uses the soil that is naturally available on land as a resource. तर पहिल्या ज्यात तो काय करतोय, जमीन नांगरतोय, जमीन नांगरून तो बियाणं लावून आपलं पाणी लोकांचं पण पोट भरण्यासाठी धान्य उगवतो आणि याच्यासाठी तो सॉइल हे नॅचरल रिसोर्स यूज करतो. Soil is used all over the world and therefore soil is very important resources for agriculture. सॉइल हे पूर्ण जगात सगळीकडे वापरलं जातं, त्यामुळे सॉइल हे खूप महत्त्वाचा नॅचरल रिसोर्स आहे. Soil formation mainly depend on the original rock, climate, organic compound, slope of the land and time. According to the type of rock, climate in different region, different type of soil are formed. तर आपण बघितलं आहे की वेगवेगळ्या क्लायमेटमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉइल आहे तयार होते. A long period is required for formation of mature soil as it is very slow process. A period of about 1,000 years may be required to develop a 2.5 cm thick layer of soil. तर बघा सॉइल ही तयार व्हायला खूप वेळ लागते कारण ही एक खूप स्लो प्रोसेस आहे. एक 2.5 सेंटीमीटर थिक लेअर तयार करायला हजारो वर्ष लागतात. Figure 8.3 and 8.5 shows a man catching fish and another drawing water from the well. 8.3 मध्ये आणि 8.5 मध्ये बघा तुम्हाला एक मासोळी पकडतो आणि एक पाणीमधून विहिरीमधून प्यायचं पाणी काढतो आहे. इन दिस पिक्चर्स मॅन इज सीन युजिंग द नॅचरल रिसोर्सेस वॉटर फॉर फुलफिलिंग हिज नीड्स. तर यामध्ये वॉटर हे यूज करतो आहे. वॉटर काय नॅचरल रिसोर्स आहे. राईट फ्रॉम द टाइम वी गेट अप इन द मॉर्निंग वी कीप ऑन युजिंग वॉटर टिल वी गो to bed at night. This show how important water is a natural resources. The entire living world depend on this resource. तर बघा पूर्ण entire living world आहे वॉटरवर डिपेंड आहे. See figure 8.9. It shows how we obtain salt from sea water. We make use of salt in our day to day life. तर 8.9 मध्ये बघा इथे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करताना दिसते आहे जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो. तर बघा 100% जर वॉटर आहे युजेबल वॉटर फक्त 3% आहे इथे आणि त्यातलं पण जे पिण्यासाठी पाणी आहे ते किती आहे 0.003%. सो याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये घेऊया. टिल देन स्टे होम स्टे सेफ.